MP2 स्टोरी टेलिंग चॅनल प्रस्तुत करत आहोत. भय संपणार नाही सिरीजमधील टोळी हा भाग. देवनगर शहराबाहेरच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बाल्या आणि सुब्या दारू ठोसत बसले होते. त्यांच्या अंगावरचे मळकट फाटलेले कपडे बघून हॉटेलात असणारे इतर लोक संशयाने त्यांच्याकडे बघत होते. वाढलेली दाट दाढी त्यांच्या रानटीपणाची साक्ष देत होती. तसे ते दोघे महागड्या हॉटेलमध्ये कधीतरी यायचे, त्यांना चांगली शिकार सापडल्यावरच. हॉटेलात आल्यावर दारू पिऊन बऱ्याचदा ते गोंधळ घालायचे, दंगा करायचे, एकमेकांना शिव्या द्यायचे. आता देखील दारू पिऊन तर झाल्यावर ते दोघे एकमेकांना भांडू लागले होते, एकमेकांसोबत वाद घालू लागले होते. हॉटेलचा मालक वैभव शेठ गल्ल्यावर बसलेला होता. समोरच्या डाव्या कोपऱ्यातील टेबलवर बसलेल्या त्या वाद घालणाऱ्या दोघांकडे तो खाऊकी गिळू नजरेने पाहत होता. चायला देशमाड हातभट्टी पिणारे हे दोन बेवडे आज आपल्या हॉटेलात, हेही साले इंग्लिश मागून राहिले. कुठं डाबकं टाकलं का काय, दरोडा घातला का काय कुठं? या टेबलवर हात मोठ्याने आपटत बाल्या बोलू लागला. त्याचा आवाज चिराकल्यासारखा येत होता. म्या सांगतो सुब्या, यावेळी मोठी पार्टी घावली बघ आपल्याला. साला आपल्याला हा लाल भडक झालेले डोळे, जड पडलेले डोळे झाकत बाल्या म्हणाला, माझ्यामुळे घावला तो, म्या तो सावजानला शोधून तो घावला, सहज त्याला फसवायला आलं. सुब्या दोन्ही हातांनी कॉलर टाईट करत म्हणाला. सुब्याचा एकच डावा डोळा चांगला होता, त्याचा उजवा डोळा हेकना होता. उजव्या डोळ्यात फूल पडले होते, डावा डोळा मिचकावत तो बोलत होता, साले इथं हॉटेलात येतात आणि दुसऱ्याला फसवले म्हणून बोंबलतात, नाहीतरी काय उपयोग ह्यांचा? दुसऱ्याला फसवून कुठं बंगला माडी बांधतात, सगळा पैसा दारू वेश्या जुगार यातच घालवतात साले. हॉटेल मालकाच्या तोंडात बाल्या आणि सुब्याबद्दल शिव्या येत होत्या. एक वेळ मला कशात तरी खाऊ दे, सापडू दे, नाही या दोघांना खडी फोडायला तुरुंगात पाठवलं तर वैभव शेठ नाव नाही लावणार. थोड्याच वेळात बाल्या आणि सुब्या दोघेही डुलत हॉटेलच्या बाहेर आले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. हॉटेल मालकाने बळे या दोघांना त्याच्या हॉटेलच्या बाहेर काढले होते. दोघांना तुफान दारू चढली होती. कसेबसे गाडीवर दोघे अर्ध्या रस्त्यांपर्यंत आले. दारू जास्त झाल्याने गाडी चालवता येत नव्हती. अर्ध्या रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. त्या गाडीला 2-4 शिव्या देऊन गाडी रस्त्याच्या कडेला लावून ते दोघे चालत रस्त्याने घराकडे निघाले होते. त्यांची घरे जवळ आली होती. त्यांना दोघांना तसे वाटत होते. झोकांड्या खात डुलत ठ्याचकाळत कसे बसे ते दोघे त्यांच्या घराकडे निघाले होते. दोघांची घरे एकाच गल्लीत होती. गप्पा मारत एकमेकांना सावरत दोघे पुढे जात होते. मुख्य रस्ता संपवून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला ते लागले होते. बाल्याच्या घराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका डांबावरील दिवा दिसत होता. तो दिवा म्हणजे बाल्याचे घर ओळखण्याचे ठिकाण होते. बाल्याच्या हातातील मोबाईल टॉर्चचा प्रकाश आणि तो दूर दिसणारा डांबावरील दिवा एवढ्याच प्रकाश देणाऱ्या वस्तू त्यांची सोबत करत होत्या. गर्द अंधारातून चालताना त्यांना त्याचा आधार वाटत होता. दारूच्या नशेत आपल्या गल्लीत दिवा जळत असलेला एकच डांब कसा असेल हे दोघांच्याही लक्षात येत नव्हते. गुणगुण करत काहीतरी परळत ते चालले होते. आणखी चालत होते, पण तो घराच्या बाजूला असणारा दिवा जवळ काही येत नव्हता. ते जसे चालत पुढे येत होते तसा तो दिवा दूर जात होता. मद्याचा अंमल असल्यामुळं त्या दोघांनाही ही गोष्ट लक्षात येत नव्हती. किर्र अंधारात सगळं काही कुडूप झाले होते. रात्रीच्या भयान अंधाऱ्या जगात त्या दोघांच्या अवतीभोवती काळ्या सावल्या फिरत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दाट झाडीत सावल्या खेळत होत्या. वाऱ्याचा बेग बेफाम वाढला होता. झाडांच्या फांद्या कुंय आवाज करत होत्या, वाकत होत्या. दुरून कुत्र्याचे विवळण्याचे आवाज येत होते. उहू. बाल्या थोडा शुद्धीत आला होता. च्या मायला हे कुत्रं का रडत्याती सुब्या? का रडत्याती म्हणजे ते कुतले साले रडणारच, भुंकणारच. सुब्या त्याचे जड झालेले डोळे झाकत म्हणाला, अरे रातच्याला कुत्रं रडायला लागले तर चांगलं नाही बाबा, कुत्र्यांना ते दिसतंय म्हणत्यात. बाल्या रस्त्याच्या आजूबाजूला झाडीत पाहू लागला. काय पण म्हणू नकोस बे,
आर पर पाल्या, आपण लय वेळ झालं नुसतंच चालतोया, आपलं घर कसं येत नाही र. माझ्या पायाचं हाडं खिळखिळी झालीत बघ चालून. बराच वेळ चालून चालून थकलेला सुब्या म्हणाला. त्या कच्च्या रस्त्यावर शुकशुकाट होता. मध्यरात्र झाली होती. बाल्या आणि सुब्या बराच वेळ झाले चालत होते. त्यांच्या घराजवळ असणारा दिवा दूर दूर दिसत होता. मगाच्यानं पाहतोय मी, घराच्या बाजूला असणारा तो दिवा आपल्यापासून लांबच जातोया. भयाने डोळे विस्पारून बाल्या म्हणाला. दोघांची भीतीने गाळण उडाली होती. नशा केव्हाचीच उतरून गेली होती. ते दोघे एका वडाच्या झाडाखाली येऊन उभे राहिले. एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या उग्र योद्ध्यासारखे ते वडाचे झाड वाटत होते. वाऱ्यामुळे त्याच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. वडाच्या पारंब्या दाट होत्या, खाली जमिनीपर्यंत लोंबकळत होत्या. मोठा घेर असलेला तो वृक्ष त्यांना महाकाय राक्षसासारखा वाटत होता. थोड्याच वेळात अचानक वेगवेगळे आवाज त्यांना ऐकू येऊ लागले. गुरगुरणारे, चिरकणारे ते आवाज ऐकायला असह्य होत होते. त्या भयानक आवाजाने दोन्ही हात कानावर ठेवून ते दोघे खाली बसले. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वडाच्या झाडाच्या पारंब्या इकडून तिकडे डुलत होत्या. बाल्या, मला वाटतंय आपण घरचा रस्ता विसरून गेलो र. तो दूर दिसणारा दिवा नक्की आपल्या घराकडचाच हाय का र. बाल्याच्या अंगावरून सरकन काटा गेला. दोघांचे चेहरे घामाने चिंब झाले होते. लाल रागीट दिसणाऱ्या डोळ्यात आता भय दाटून आले होते. बसल्या जागेवरून उठून बाल्या रस्त्यावर पुढे येऊन त्या दूर दिसणाऱ्या दिव्याला डोळे बारीक करून बघत होता. तेवढ्यात एक पारंबी बाल्याच्या मागे उठून उभा राहिलेल्या सुब्याच्या गळ्याभोवती करकचून आवळली गेली. त्याने ओरडण्याच्या आधी त्याचा गळा घोटला गेला. गळ्याला खाचा पडून रक्त बाहेर पडू लागले. तिथंच तडफडून सुब्या मेला. बाल्या समोरच्या त्या दिव्याकडे बघून बोलत होता. त्याला माहीतच नव्हतं की त्याच्या मागे त्याच्या दोस्ताचा जीव गेला होता. सुब्याचा काहीच प्रतिसाद येत नाही म्हणून बाल्याने मागे वळून पाहिलं तर सुब्या आहे त्याच ठिकाणी शांत उभा राहिलेला दिसला. तो काहीच बोलत नव्हता. तो फक्त बाल्याकडे पाहत होता. माझ्याकडे असं का बघतोय तू सुब्या? बाल्या घाबरून मागे कडमडला. तो हळूच सुब्याकडे पाहू लागला. हातातील मोबाईल टॉर्चचा लाईट बाल्याने सुब्याच्या तोंडावर मारला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून बाल्याची बोबडी वळली. त्याचे डोळे नव्हतेच. तिथं डोळ्यातील बुबुळांच्या ठिकाणी होती खोल खोल काळी बिबरे. बाल्या मागं सरकू लागला. उभारलेला सुब्या बाल्याच्या भिनाऱ्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघून मोठ्याने हसला, गडगडाटी हसला. त्यावेळी त्याचा जबडा कानापर्यंत फकत गेला होता. घाबरलेला बाल्या उठून पळू लागला. सायरावायरा धावत होता. शेवटची वाचवा म्हणून आर्त किंकाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली. शेवटी सुब्याच्या विषारी तीक्ष्ण सुळ्यांनी बाल्याचा गळा फाडला. त्या भयान रस्त्याला ज्या ठिकाणी त्या दोघांना चकवा झाला होता तिथं बाल्याचे शेवटचे हाक ऐकणारं कोणीही नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी देवनगरपासून थोडे दूर अंतरावर असलेल्या मूळ गावात जायच्या कच्च्या रस्त्याला वडाच्या झाडाभोवती पाग्यांची गर्दी जमली होती. इन्स्पेक्टर समर्थ आणि त्यांची पोलीस टीम त्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी पोहोचले होते. हवालदार राघू, संतोष आणि इन्स्पेक्टर समर्थ गर्दीतून वाट काढत वडाच्या झाडाच्या जवळ आले. तिथं झाडाच्या बाजूला मृत पावलेल्या बाल्या आणि सुब्या यांच्या घरच्या लोकांची रडापडी सुरू होती. तिथं तणावाचे वातावरण तयार झाले होते. 2 मृतदेह झाडाला लटकलेले होते. मृतदेहाची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. डोळे फोडले होते, चेहरे ठेचून काढले गेले होते. साकळलेल्या रक्ताने चेहरे माकले होते. पाहणाऱ्याला किळस यावी, बोहळ यावी अशी विटंबना मृतदेहाची झाली होती. तरी पण उत्सुकतेपोटी लोक मृतदेह बघायला येतच होते. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी मिळून दोन्ही मृतदेह खाली उतरवले. मृतदेहांचे साधारण तपासणी आणि पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले गेले. हळूहळू लोकांची गर्दी कमी झाली. राघू, हे मरण पावलेले तर सराईत गुंड दिसत आहेत. 1-2 वेळा यांना स्टेशनमध्ये पाहिल्याचं आठवतं. काय नाव म्हणालाच यांचं? हातातील टोपी डोक्यावर ठेवत इन्स्पेक्टर समर्थ यांनी विचारले. बाल्या आणि सुब्या अशी दोघांची नावं आहेत सर. दोघंही सराईत गुंड होतं. शहरातील छोट्या मोठ्या चोऱ्या मोऱ्या करत होतं. हवालदार रघु यांनी माहिती दिली. पण कोणीतरी त्यांचा एवढा निर्गुण खून करावा असं ह्यांनी काय केलं होतं? समर्थ सर वडाच्या झाडाच्या बुंद्याच्या आजूबाजूला पाहत म्हणाले. काय सांगावे सर, कुठेतरी मोठ्या 2 नंबरचे काम करणाऱ्या माणसाच्या घरी हात मारला असेल यांनी, नाहीतर त्याच्या प्रेमिकेला पटवले असेल आणि मग त्याच्या हातून मारले गेले असतील. सगळेजण खो खो करत हसत सुटले.
त्यांचे मोबाईल क्रमांक चेक करा, कोणाला जास्त कॉल लावले गेले होते काल ते पहा, त्यांचा कोणाशी जास्त संबंध होता, शेवटच्या वेळी त्यांनी कोणासाठी काम केले होते ते शोधा. बाकी राघू, आणखी काही माहिती मिळाली का? हसणाऱ्या राघूला समर्थ सर थोडे गंभीर होऊन म्हणाले. सरांना गंभीर झालेले पाहून राघू गपकन हसायचा बंद झाला. सर, यांची टू व्हीलर थोडी दूर अंतरावर रस्त्याच्या कडेला लावलेली दिसत आहे. काय? टू व्हीलर रस्त्याच्या कडेला लावून हे इकडे कुठं आले होते मग? सर, मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री हायवेवरच्या गुलमोहर हॉटेलवरून ते दोघे निघाले होते. गुलमोहर हॉटेल? ते हायवेला लागून असलेल्या शेततळ्याच्या बाजूचे का? समर्थ सरांनी विचारले. होय सर, तेच. चला तिथं काही क्लू मिळतो का पाहूया. गुलमोहरचे हॉटेल मालक वैभव शेटने इन्स्पेक्टर समर्थ आणि त्यांच्या टीमला बसण्यासाठी खुर्च्या दिल्या. हायवेवर अतिशय मोक्याच्या ठिकाणी हॉटेल गुलमोहर होते. हॉटेलचा ग्राहक वर्ग देखील चांगला होता. बोला सर, आपली काय मदत करू? वैभव शेठ साशंक मनाने समर्थ सर आणि इतर पोलीस लोकांकडे पाहून म्हणाला. काल या भागात 2 खून झाले आहेत, हे माहीत आहे का तुम्हाला? समर्थ सर वैभव शेठचा अंदाज घेत बोलले. होय सर, सकाळी कळले मला. जे लोक मरण पावले ते तुमच्या हॉटेलमध्ये कालच्या रात्री आले होते का? समर्थ सरांचा दुसरा प्रश्न. होय सर, ते दोघे रात्री तिथे हॉटेलमध्ये आले होते. थोडे चाचरत वैभव म्हणाला. इथे रात्री त्यांचा कोणासोबत काही वाद झाला होता का? कोणी त्यांच्यासोबत दुसरे होते का? नाही सर, कोणीही नव्हते दुसरे यांच्यासोबत. आणि या दोघांमधचा वाद वगैरे झाला नव्हता, पण त्या दोघांनी दारू पिऊन खूप गोंधळ घातला होता. त्या दोघांना हॉटेलच्या बाहेर घालून द्यावे लागली. का? म्हणजे एवढ्या कशाचा वाद घातला होता ते, आणि कोणाशी संबंधित वाद होता त्यांचा? सर, मी त्या दोघांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो. ते दोन्ही अट्टल गुन्हेगार होत. कुठे मोठा हात मारला तर ज्यादा पैसे मिळवले असतील तर माझ्या हॉटेलमध्ये दारू प्यायला यायचे, पण कधीतरी यायचे. तसेच काल आले होते. मोठ्याने टेबलवर बडबड करत होते. मोठा मासा गळाला लागला, तो सहज फासला, असेच काहीतरी बडबड करत होते. तुमचे बारकाईने लक्ष होते का त्यांच्याकडे? सरांनी विचारले. होय सर, बारकाईने खूप सर लक्ष होते. नो डाऊट माझे लक्ष होते, कारण त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मला माहिती होती. आणि ते कधीही हॉटेलमध्ये आले की मला त्यांचा प्रचंड राग यायचा, कारण ते कुठले तरी 2 नंबरचे काम करूनच माझ्या हॉटेलात यायचे. अच्छा, मग हे कुठले काम करत होते? आय मीन, कोणासाठी हे काम करत होते का? त्यांना पैसे दिले की ते कुठलेही काम करायचे. काल रात्री ते इथं दारू पित असताना एक नाव सारखे घ्यायचे, भिकातात्या असे काहीतरी ते नाव होते. भिकातात्या? स्ट्रेंज. स्वतःशी विचार करत समर्थ सर हॉटेल मालकाला पुढे म्हणाले. या केसच्या बाबत काही माहिती हवी असल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. 2 साथीदारांच्या मृत्यूने हैराण झालेला भिका तात्या त्याच्या घरात झोपला होता. थोड्याच वेळात उठून तो हॉलमध्ये अस्वस्थ मनाने फेऱ्या मारत होता. त्याच्या केस नसलेल्या गुळगुळीत डोक्यावरून तो सतत हात फिरवत होता. तणावात असल्यावर नकळत त्याच्याकडून होणारी क्रिया. घराच्या दरवाजाच्या बाहेर वरांड्यात तिथल्या अंधारात कोणीतरी उभे होते. त्याचे लाल चिंचोळे डोळे आग ओकत होते. ते लाल उग्र भयानक डोळे भिकातात्याला शोधत होते. भिकातात्या त्याच्या घरात एकटाच राहत होता. त्याच्यासोबत त्याचे कुटुंब राहत नव्हते. मध्यमवयीन भिकातात्या मस्त त्याचे एकट्याचे आयुष्य जगत होता. देवनगरच्या पूर्व भागात त्याने गेल्याच वर्षी आलिशान घर खरेदी केले होते. त्याच घरात एखाद्या राजासारखा तो राहत होता. रात्रीचे 8 वाजले होते. बाहेर भयान वारा सुटला होता. पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. वाहणारा वारा सुई करत सगळीकडे फिरत होता. भिका हॉलमध्ये अस्वस्थ मनाने फेऱ्या मारत होता. बाल्या आणि सुब्या दोघांना कुणी मारले असेल? माझ्या एखाद्या शत्रूने की हिच शत्रूने? कुठल्या शत्रूने त्या दोघांना मारले असेल? कुठल्या? शत्रू तर खूप आहेत माझे. कोण केले असेल हे काम? विचाराने भिकाचे डोके भरावून गेले होते. विचारांच्या तंद्रीत भिकाने एक कॉल लावला. थोडा वेळ कॉलवर बोलून झाल्यावर भिका पुन्हा पाठीमागे हात बांधून हॉलमध्ये फेऱ्या मारू लागला होता. विचार विचार विचार, अस्वस्थ करणारे वाईट विचार. त्या विचारांनी भिकाच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. पण त्याच्या साथीदारांना कोणी मारले असेल याचा त्याला अंदाज येत नव्हता. दरवाज्यावरच्या वाजलेल्या घंटीने विचारात गुंग झालेला भिका जागा झाला. त्याची तंद्री भंग पावली होती. हॉलमधून बाहेर येऊन यावेळी कोण आले असेल या विचाराने भिका लगबगीनं दरवाजाकडे जाऊ लागला. दरवाजाला असलेल्या डिझाईन काचेतून दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीची सावली आतल्या बाजूने त्याला दिसत होती. कोण आले असेल या अवेळी? चेहऱ्यावर आलेला घाम हाताने पुसत भिकाने बाहेरचा दिवा लावला.
आणि त्याने दरवाजा उघडला. बाहेर पाहिले तर बाहेर कोणीही दारात उभे नव्हते. भिका हैराण होऊन स्वतःशी पुटपुटला. 100% कोणीतरी होते दारावर आलेले. पण कोण होते? कोणाची सावली होती ती? कोणीतरी मजाक केला असेल का? भिकाने एक वेळ थोडे बाहेर अंगणात येऊन पाहिले, पण बाहेर कोणीच दिसले नाही. अंगणातील समोरचे नारळाची झाडे वाऱ्यामुळे वाकडे तिकडे हलत होती. सगळीकडे नजर फिरवून भिका आत घरात आला आणि दरवाजा लॉक करून हॉलकडे येऊ लागला. बाहेर किती भयानक वाटत आहेत नारळाची झाडे. आज असे मला अस्वस्थ का वाटत आहे? हॉलकडे जाताना भिकाच्या मनात आलेले विचार. दारावरची बेल पुन्हा एक वेळ वाजली. दरवाजाच्या डिझाईन काचेतून ती सावली पुन्हा एक वेळ प्रकट झाली होती. कोण असा सारखा मजाक करत आहे? त्याला एक वेळ धडा शिकवावा लागणार आहे. भिका रागात ताडताड पावले टाकत दरवाजापाशी आला. खाडकन दरवाजा उघडला आणि यावेळी पण दारात कोणीही उभे नव्हते. वाऱ्याचा आवाज, बाहेरच्या झाडांच्या पानांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. भिका घाबरला. जीवनात पहिल्यांदा मुळापासून भिका घाबरला. त्याच्या मानेवर भीतीची थंडगार लहर येऊन गेली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. चेहरा घामाने ओथंबून गेला होता. घाबरलेल्या भिकाने थरथरत्या हाताने दरवाजा पटकन लावून घेतला. भिका घाबरून आत घरात येऊन लागला. यावेळी पुन्हा दरवाजा वाजला तर उघडायचा नाही त्याने ठरवून टाकले होते. तेवढ्यात त्याचे लक्ष डाव्या बाजूच्या खिडकीकडे गेले. झटकन तिथे उभे असलेले कोणीतरी बाजूला झाले. भिका घाबरला होता. तो पटकन त्याचा हॉलमध्ये टेबलवर ठेवलेला मोबाईल घेण्यासाठी धावला. हॉलमध्ये भिका आला. समोरच्या टेबलवरचा मोबाईल पटकन त्याने घेतला. थरथरत्या हाताने त्याने कॉल लावला. त्याची नजर चोपेर फिरत होती. त्याला वारंवार शंका येत होती की कोणीतरी आपला शत्रू मुद्दाम घाबरवण्यासाठी आपल्याला असे करत आहे. कॉल लागत नव्हता. मोबाईलला रेंज नव्हता. भिका घाबरून गेला होता. तेवढ्यात अचानक लाईट गेला. भिका घाबरून सैरावैरा पळू लागला. काळ्यात सावल्या घरात फिरत आहेत असा त्याला भास झाला होता. दरवाजाची बेल पुन्हा एक वेळ वाजू लागली. घाबरून गेलेला भिका मोबाईल टॉर्चच्या उजेडात बाथरूममध्ये येऊन लपला. भिका थरथरत्या देहाने लपून बसला होता. वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज मनात भीती उत्पन्न करत होता. काळ्या सावल्या घरात फिरत होत्या. भिका आहे तिथं डोळे मिटून अस्वस्थ मनाने बसून राहिला होता. थोडा वेळ गेला. सगळ्या घराची लाईट आली. वाहणारे वारे एकदम शांत झाले. फिरणाऱ्या सावल्या गायब झाल्या. वातावरण पुन्हा सामान्य झाले. घामाने चिंब झालेला भिका उठून उभा राहिला. वॉशरूमच्या दरवाजातून सावधपणे बाहेर येण्यापूर्वी त्याने एक वेळ वॉशरूममध्ये भिंतीला लटकावलेल्या आरशाकडे पाहिले. अगदी सहजच त्याला त्याच्या चेहऱ्यात बदल झाल्यासारखं जाणवले. भिका थोडा पुढे आला. आरशाच्या जवळ त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरली होती. आरशात स्वतःच्या चेहऱ्याला तो निरखून पाहू लागला. अचानक आरशातील प्रतिमेतून त्याच्या डाव्या डोळ्यातून रक्त बाहेर येऊ लागले. पुन्हा उजव्या डोळ्यातून. भिका घाबरून मागे सरकला. भीतीने खाली कोडमडला. पुन्हा धडपडून उठून उभा राहिला. आरशाकडे भीतीयुक्त नजरेने पाहू लागला. त्याचा श्वास वाढला होता. छाती खालीवर होत होती. यावेळी आरशात दिसणारी त्याची प्रतिमा स्थिर होती. स्वतःला भिका निरखून पाहू लागला. यावेळी पुन्हा तोच प्रकार घडू लागला. त्याच्या उघड्या ओठांना शिवल्यासारखा आवाज येऊ लागला. वरचा आणि खालचा ओठ एकमेकांना शिवला जात होता आरशातील प्रतिमेत. आणि यावेळी प्रत्यक्ष देखील. त्याचे पूर्ण तोंड टकटक शिवले गेले होते. तो मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या घशातून आवाज येत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय घडत आहे तेच त्याला समजत नव्हते. वेदनांनी कळस गाठला होता. तोंड रक्ताने माखले होते. भळाभळा रक्त वाहत होते. तोंड जसे शिवले गेले तसे डोळ्यांना शिवले जाऊ लागले. आरशात त्याला शिवलेले दिसत होते तसेच बाहेर त्याच्यासोबत घडत होते. डोळ्यातून अश्रू आणि रक्त दोन्ही बाहेर येत होते. त्याला आरशाच्या समोरून हालता येत नव्हते. त्याची अवस्था भयानक झाली होती. आरशाच्या समोर त्याला कोणीतरी धरले आहे असे वाटत होते. असहाय होऊन शेवटचा डोळा शिवताना त्याने पाहिले. त्याच्या डोळ्यामध्ये मरण दिसत होते. त्याची भयानक अवस्था झाली होती. तोंड डोळे शिवले गेले. त्याच्यासमोर आता सगळीकडे अंधार पसरला होता. रक्तबंबाळ झालेला भिका खाली टाईल्सवर कोसळला. तेवढ्यात इन्स्पेक्टर समर्थ आणि त्याची पोलीस टीम भिकाच्या घराच्या दारापर्यंत आले होते. घराची बेल वाजवत होते. बराच वेळ झाले. घराच्या आतून काहीच उत्तर येत नव्हते. दरवाजा उघडला जात नव्हता. नाईलाजाने पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून टाकला आणि भिकाच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यावर एक वेगळाच दुर्गंध त्यांना अनुभवायला मिळाला. एक उग्र दर्प नाकाला झोंबत होता. पोलिसांनी सावध पवित्रा घेऊन घरात प्रवेश केला होता. घरातील हवा बाहेरच्या हवेपेक्षा गरम होती. कोणाच्या तरी अस्तित्वाचा बोध अंतर्मनाला होत होता, पण त्याची जाणीव होत नव्हती. अंतर्मन पुढे येणाऱ्या संकटाची, धोक्याची सूचना देत होते, पण कुठला आणि कसला धोका त्याचं आकलन बाह्य मनाला होत नव्हते. समर्थ सर हॉलमध्ये आले होते. टीममधील पोलीस कॉन्स्टेबल इतर रूममध्ये सावध आक्रमक भूमिकेतून तपास करत होते. कॉन्स्टेबल रागुला वॉशरूममध्ये भिकाचा मृतदेह आढळला.
त्याने सर्वांना तिथे बोलावून घेतले. मृतदेहाची क्रूर पद्धतीने विटंबना केली होती. बाल्या आणि सुब्याच्या मृतदेहाची जी अवस्था केली होती तीच अवस्था किंबहुना त्यापेक्षा भयानक अवस्था भिकाच्या मृतदेहाची झाली होती. डोळ्यांचे तोंडाचे कातडे सोलून काढले गेले होते. आतील कवटीचा हाडांचा भाग दिसत होता. पांढऱ्या टाईल्सवर लाल भडक गडद रक्त सांडले होते. सगळीकडे पसरले होते. मृतदेहाची अवस्था बघून काही जणांना चक्कर भोवळ आल्यासारखे झाले. उलट्या होत असल्यासारखे वाटले. सर, किती भयानक पद्धतीने मारले आहे, राघू तोंडावर हात ठेवत म्हणाला. होय राघू, भयानक पद्धतीने मारले आहे. या भिकाची आत्मा देखील थर्र कापली असेल. सर्व पोलीस मृतदेहाच्या जवळ असताना घराच्या मुख्य दारातून काळा धूर हळूहळू बाहेर जात होता. पण सर, हे कोण करत आहे? त्या 2 गावगुंडांना वडाच्या झाडाला फाशी देऊन मारले आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या या भिकाला पण संपवून टाकले, कॉन्स्टेबल प्रसाद म्हणाला. तेच तर समजत नाही प्रसाद. आपण पोहोचण्यापूर्वीच हा खून घडला गेला. सिरियल किलिंगचा प्रकार दिसत आहे हा. मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण या भिकापर्यंत पोहोचलो होतोच. पण समर्थ सर डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताची बुक्की मारत होते. त्यांनी राघूकडे नजर टाकली आणि त्याला पुढे विचारले, हा भिका काय काम करत होता राघू? सर, हा भिका लोकांना वेगवेगळ्या योजनेत पैसे गुंतवायला लावायचा. एका खाजगी बँकेत नोकरीला होता. तिथं पण लोकांना मूर्ख बनवून पैसे उकळायचा. पुढे तरुणांचे लग्न जमवणे, पॉलिसी काढणे, यात पण तो हाताच. पॉलिसी काढतो म्हणून पैसे गोळा करायचा आणि तिकडेच पैसे लंपास करायचा. स्टेशनमध्ये याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे सर. म्हणजे मोठाच चक्रम माणूस होता हा. लोकांना असे फसवले असेल तर मग याने समाजात स्वतःचे बरेच शत्रू निर्माण केले होते. समर्थ सर भिकाच्या मृतदेहाकडे खिन्न नजरेने पाहत म्हणाले. थोड्याच वेळात मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला. राघू, प्रसाद आणि इतर कॉन्स्टेबल सर्व घर धुंडाळून काढत होते. काही नवीन पुरावा हाती लागतोय का तपासत होते. हॉलमध्ये समर्थ सर भिकाचा मोबाईल चेक करत होते. त्यात कॉल लॉगमध्ये त्यांना मावशी या नंबरवरून 1 तासपूर्वी कॉल आलेला आणि गेलेला आढळून आला. मावशी नावाने सेव्ह असणाऱ्या नंबरवर बऱ्याचदा कॉल केलेले दिसत होते. त्या नंबरवर असणारे कॉल ड्युरेशन तास-तासभराचे होते. मोबाईलद्वारे आणखी इतर बरीच माहिती समर्थ सरांना मिळाली होती. राघू, या मोबाईलमधील मावशी नावाचे सेव्ह असलेला नंबर ट्रेस करा आणि नंबरचे लोकेशन कुठे आहे ते मला क्विकली कळवा. सर, काही क्लू मिळाला का तुम्हाला? साशंक मनाने राघू म्हणाला. क्लू ते नाही सांगता येणार, पण आपण ज्या मावशीला शोधायची ठरवले आहे तीच पुढची शिकार ठरणार आहे असे मला वाटत आहे. त्यामुळे लवकर नंबर ट्रेस करायला लावा आणि मला सांगा. त्यांना कॉल करून सावध राहायला नाहीत का आपण सांगू शकत सर? राघू काळजीने म्हणाला. कॉल करून सावध करण्याचा आपण प्रयत्न केल्यास त्या मावशीला खरे वाटणार नाही आणि तिला भिका मरण पावला आहे हे जर माहीत झाले तर पुढे दुसरेच काहीतरी नवीन समस्या निर्माण होईल. त्यामुळे भिका मरण पावला आहे हे गुप्त ठेवावे लागेल. तेवढ्यात भिकाचा मोबाईल रिंग करू लागला. समर्थ सरांनी मोबाईल स्क्रीनकडे बघितले. त्यावर मावशी नाव डिस्प्ले होत होते. समर्थ सरांनी कॉल रिसीव्ह केला. अहो, घरात कोणीतरी घुसले आहे. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. पलीकडून आवाज आला. हॅलो, काय झाले? हॅलो हॅलो, काय झाले? हॅलो, वाचवा. एका अर्थ किंकाळी समर्थ सरांना ऐकू आली आणि कॉल कट झाला. रात्रीचे 9 वाजून गेले होते. समर्थ सरांची गाडी वाऱ्याच्या वेगाने पळत होती. देवनगरच्या पासून अवघ्या 12 किमी अंतरावर असणाऱ्या रामपूर गावात गाडी घुसली. काही करून समर्थ सरांना लवकरात लवकर त्या मावशीच्या घरी पोहोचायचे होते. पोलिसांची बोलेरो गाडी रामपूर गावातील एका चौकात येऊन उभी राहिली होती. राघू, तिथं त्या हॉटेलात कोणाला तरी त्या मावशीच्या घराचा पत्ता विचार आणि हां, त्यांना काही डाऊट येईल असे वर्तन तिथं त्यांच्यापुढे करू नकोस. सहज काम आहे म्हणून पत्ता विचार आणि लवकर, क्विकली. समर्थ सर लगबगीनं म्हणाले. रात्रीच्या वेळी गावातील चौकात एकच तेवढे हॉटेल उघडे दिसत होते. बाकी सगळे हॉटेल्स, दुकाने बंद झाली होती. सर, आपण त्यांचे लोकेशन ॲक्सेस केले होते ना, मग आता पत्ता विचारायची काय गरज आहे? राघू थोडे आश्चर्य व्यक्त करत म्हणाला. लोकेशन या गावात दाखवत आहे पण नक्की कुठे ते समजले नाही. तो मोबाईल बंद झाला आहे, त्यामुळे नवीन लोकेशन ॲक्सेस होत नाही. काहीतरी गडबड आहे. जा लवकर विचार त्यांना. आपल्यापाशी खूप कमी वेळ आहे. जा लवकर. अस्वस्थ मनाने समर्थ सरांनी राघूला हॉटेलकडे पिटाळले. आणि राघू, त्यांना काही वेगळाच डाऊट येणार नाही अशा पद्धतीने विचार. समर्थ सर पुन्हा राघूला सतर्क करत म्हणाले. राघू चौकातील त्या हॉटेलकडे जाऊ लागला. सर, तुम्हाला कसे कळत नाही? पोलिसांची वर्दी अंगावर बघितल्यावर आपण गावात का आलो आहोत याचा अंदाज लहानग्या शेंबड्या पोराला पण येतो. तर ह्या हॉटेलवाल्याला मी कितीही हातचा राखून बोलण्याचा प्रयत्न केला तरी तो आपला हेतू ओळखल्याशिवाय कसा राहील? राघू हॉटेलकडे जाताना त्याच्या मनात विचार खेळत होते. त्याला सरांच्या बोलण्याचा राग आला होता. थोडा वेळ गेला असेल नसेल, राघू लवकर परत आला. कपाळाला आट्या पाडत समर्थ सरांनी विचारले, काय झालं राघू? मिळाला का पत्ता?
रागा करत राघू पटकन म्हणाला, सर अहो कोणती मावशी म्हणून विचारत आहेत ते, आता मी कसे सांगू त्यांना कोणती मावशी ते. राघूच्या उत्तराने गाडीत एकच हास्य कल्लोळ उडाला. समर्थ सर पटकन गाडीच्या खाली उतरले, डोक्यावर टोपी घालून हातात छडी घेऊन भिकाचा मोबाईल घेऊन ते त्या हॉटेलकडे निघाले. सर काय करणार आहात तुम्ही? घाबरलेला राघू किंचाळत म्हणाला, काही करणार नाही मी. त्या मावशीचा ह्या भिकाच्या मोबाईलमधील व्हॉट्सअपमध्ये असलेला फोटो त्यांना दाखवणार आहे आणि तरी पण जर त्यांनी सांगितलं नाही तर मग मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखवणार आहे. समर्थ सर आणि राघू दोघे हॉटेलकडे गेले. हॉटेलात बसलेली माणसे पोलिसांना त्यांच्याकडे येताना पाहून सावरून बसली. मावशीचे घर डोंगराच्या पायथ्याकडे वस्तीपासून थोडे दूर होते. नवीन जागा घेऊन मावशीने 2 मजली बांधकाम केले होते. घराच्या मागच्या बाजूने डोंगर होता. अंधारात तो डोंगर घराला आपल्या कवेत घेऊन गुदमरून टाकेल का काय असे वाटत होते. भयान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वीज गेली होती. वीज नसल्याने घर अंधारात बुडाले होते. वाऱ्यामुळे घराचे दरवाजे आदळत होते. वाऱ्याचा सुईं आवाज मनाचा थरकाप उडवत होता. अंधारात मावशी आणि सरिता, मावशीची व्यावसायिक पार्टनर असणारी, दोघी घाबरून वरच्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये कॉटखाली लपल्या होत्या. घरात सगळीकडे अंधार पसरला होता. दाट गर्द काळू घरात घिरक्या घालत होता. मावशी आणि सरिता जीव मुठीत धरून कॉटखाली लपल्या होत्या. जे काही आपल्या मागे लागले आहे ते विद्रूप आहे, भयानक आहे. मध्यमोहीन मावशीचा चेहरा भीतीने घामाने डबडबला होता. ऊर धपापत होता. श्वास वाढला होता. सरिता कॉटखाली मावशीच्या शेजारी होती. तिची अवस्था पण मावशीसारखीच झाली होती. भयाने थरथर कापत होती. सरिता देवाला प्रार्थना करत होती, विनवणी करत होती, वाचव म्हणून देवाचा धावा करत होती. पण तेवढ्यात अचानक सरिताचा पाय मागून कुणीतरी जोरात खेचला. इतका जोरात की सरिता सर्रकन फरशीवरून घसरत मागे भिंतीपाशी असलेल्या अंधारात गेली. गर्द काळोखात सरिता अदृश्य झाली. तिच्या किंकाळ्या फुटल्या होत्या. तिच्या आवाजाने, तिच्या किंकाळ्याने मावशी जास्तच घाबरली. तिला हार्ट अटॅक येण्याची वेळ आली. सरिता मोठ्याने त्या अंधारात चिरकली, मावशे मला वाचीव, मला वाचीव. पण मावशीला जागचे हालायचे भान राहिले नव्हते. सरिताचा येणारा आवाज, रडणे, किंचाळणे बंद झाले होते. भयान शांतता त्या खोलीत पसरली होती. मावशीचा श्वास वाढला होता. काही करून या घरातून बाहेर पडायचे तिच्या डोक्यात होते, पण कसे आणि कधी बाहेर पडायचे? तिकडे गावातून पोलिसांची गाडी बंगल्याकडे वेगाने येत होती. मावशी खोलीतील वातावरणाचा अंदाज घेत होती. बाहेरच्या वाऱ्याचा आवाज सोडला तर सर्व रूममध्ये नीरव शांतता होती. सरिताचा जीव घेऊन त्याची आत्मा शांत झाली का काय? मावशीच्या मनात आलेला विचार. मावशीनं काही करून त्या रूमच्या बाहेर पडायचे होते. जाड झालेले शरीर सावरत जीव मुठीत धरून मावशी हळूच कॉटच्या खालून बाहेर आली आणि उठून दरवाजातून बाहेर पळू लागली. पण दरवाजा दानकन आपटला गेला. बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला. इकडे पोलीस बंगल्याच्या आवारात शिरले होते. लवकरच ते त्या मावशीपर्यंत पोहोचणार होते. बंद होणारा दरवाजा जोरात आदळल्याने त्याचा जो आवाज झाला तो आवाज समर्थ सरांनी आणि इतर पोलिसांनी ऐकला होता. तसे आणखी वेगाने पोलीस टीम वरच्या मजल्याकडे येऊ लागली. मावशीच्या समोर एक काळी आकृती हळूहळू अवतरत होती. काळा धूर सगळीकडेच पसरला होता. पूर्ण रूम धुराने व्यापून गेली होती. मावशी घाबरून मागे मागे जाऊ लागली. दरवाजा बंद झाल्याने पळून जाण्याचे सगळे मार्ग तिचे बंद झाले होते. समोर धूर हवेत तरंगत होता. तरंगणाऱ्या धुरात एक आकृती साकारत होती, बिभत्स, भयानक आणि जीवाचा थरकाप उडविणारी. मावशी धुरात तयार झालेली काळी आकृती पाहून घाबरली. त्या भयानक आकृतीमध्ये तयार झालेला राक्षसी जबडा चेहरा पाहून पाठीमागे कोलमडली. हा 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 भेसूर हसत त्या धुरात तयार झालेल्या भयानक दानव मावशीच्या नरडीचा घोट घ्यायला तिच्या गळ्यात घुसला आणि कंठ फोडून बाहेर आला. घळघळ रक्त खालच्या स्टाईल्सवर सांडत होते. मावशीचे डोळे विस्फारले होते. तोंडातून आवाज निघत नव्हता. हळूहळू तिचा जीव जात होता. तिची नजर दरवाजावर स्थिरावली होती. पोलीस रूमच्या दारात येऊन पोहोचले होते. पोलिसांनी दाराला तोडण्याचा प्रयत्न चालवला होता आणि शेवटी इकडे मावशी जीवाच्या शेवटच्या घटका मोजत होती. पोलिसांनी जोरदार प्रयत्न करून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, पण त्यांना उशीर झाला होता. खूप उशीर झाला होता. थोड्या वेळापूर्वी जर पोहोचले असते तर कदाचित मावशीचा जीव वाचवता आला असता. इन्स्पेक्टर समर्थ यांनी आजूबाजूला हल्लेखोराला पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्या रूममध्ये कुठलाच हल्लेखोर सापडला नाही. एका डोंगराकडच्या उघड्या खिडकीतून धूर बाहेर गेल्यासारखा भास तेवढा निर्माण झाला होता, पण तोही क्षणिक होता. मावशीच्या बंगल्याची झाडाझडती घेऊन स्टेशनला यायला खूप उशीर झाला होता. मावशीच्या घरात तिच्यासह आणखी एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह भिंतीच्या कोपऱ्यात आढळून आला होता. पूर्ण दिवसच आजचा भयानक गेला होता. 2 दिवसात 4-5 खून झाले होते आणि आरोपी कोण आहे हेच कळत नव्हते. न्यूज चॅनलकडे बातमी गेल्यास नेहमीप्रमाणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. इन्स्पेक्टर समर्थ स्टेशनमध्ये त्यांच्या खुर्चीवर बसले होते. सिगारेटचा धूर पूर्ण ऑफिसमध्ये पसरला होता. आलेल्या अपयशाला समर्थ सर स्वतःला दोषी ठरवत होते. आलेल्या वैफल्यातून तो जास्तच धूम्रपान करू लागले होते.
खून कोणी केला, का केला माहीत होत नव्हते. खून करणारा खुनी अज्ञातच राहिला होता. समर्थ सर त्यांच्या ऑफिसात एकटेच होते. विचार करून करून त्यांच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. दिवसभराच्या धावपळीमुळे त्यांना झोप येऊ लागली होती. डोळे पिंगुळत होते. तेवढ्यात एक तरुण समर्थ सरांच्या समोर येऊन उभा राहिला. उंचेला, सरळ नाकाचा, काळा सावळा. त्याच्या चेहऱ्यावरून एक वेगळेच तेज ओसांडून वाहत होते. सर नमस्ते, मी गोकुळ. कोण आहेस आणि एवढ्या रात्री पोलीस स्टेशनला का आलास? काय प्रॉब्लेम झाला आहे का? सरांनी त्याला स्टेशनला येण्याचे कारण विचारले. सर, तुम्ही ज्या मेलेल्या लोकांचा विचार करत बसला आहात त्या तुमच्या दृष्टीने निष्पाप लोकांना मीच मारले आहे. तो गोकुळ नावाचा तरुण किती धीटपणे इन्स्पेक्टर सरांशी बोलला. त्याच्या बोलण्याने समर्थ सर जागेवरच उडाले. डोळे विस्फारून विस्मयचकित होऊन थरथरत्या ओठांनी समर्थ सर समोर बसलेल्या विक्षिप्त तरुणाला बोलू लागले. काय तू मारलेस आणि इथे एवढ्या धिटाईने स्टेशनमध्ये येऊन वरून मला सांगतोस काय? पिला तर नाहीस ना तू? आणि तू खरेच बोलत आहेस ना? शुद्धीत आहेस ना तू? समर्थ सरांना आणखी त्या गोकुळचा विश्वास वाटत नव्हता. होय सर, मीच मारले आहे त्या सर्वांना आणि मी पूर्ण शुद्धीत बोलतो आहे. तो गोकुळ नावाचा तरुण सरांच्या टेबलच्या समोर खुर्चीवर येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य तसेच होते. हे पहा, माझ्यासोबत मजाक करू नकोस. आणि मारले आहेस तर का मारले आहेस? काय झाले होते असे? सरांनी सतर्कपणे आपल्या कमरेच्या रिव्हॉल्वरकडे आपला हात नेला. काही दगापटका झाला असता त्याची गरज लागणार होती. सरांच्या प्रश्नाने गंभीर झालेला गोकुळ सांगू लागला. त्याने का त्या लोकांना मारले? सर, मी एक 30 वर्षीय युवक. माझे लग्न जमत नव्हते. बरेच प्रयत्न करून मी थकलो होतो. माझ्या घरचे थकले होते. मुलींच्या घरी लग्न जमवण्यासाठी गेलो की त्यांच्या मागण्या अफाट होत्या. मुलाला सरकारी नोकरी पाहिजे, त्याला जमीन पाहिजे, त्याच्या नावे शहरात फ्लॅट पाहिजे आणि बरेच काही. मी कुठल्याही नोकरीत कायम नव्हतो. बरीच स्थळं बघितली पण यश मिळत नव्हते. पुढे समाजात, नातेवाईकांमध्ये माझी चेष्टा केली जाऊ लागली. मला एके दिवशी भिकातात्या भेटला. त्याने मला एक मुलगी लग्नासाठी आहे म्हणून सांगितले. मी माझ्या घरच्यांशी त्याबाबत चर्चा केली आणि ते पण लग्नासाठी तयार होते. पण म्हणतात ना, एखाद्याच्या नशिबी केवळ दुर्दैव असते, तसे माझ्या नशिबी होते. सरिता नावाची ती मुलगी होती. दिसायला अत्यंत सुंदर आणि बोलायला मितभाषी. आमचे लवकर लग्न जमले. लग्न जमवायला तिची मावशी होती आणि तिच्यासोबतचे तिचे नातेवाईक बाल्या आणि सुब्या पण लग्नाला उपस्थित राहणार होते. लग्न जमवून देताना माझ्याकडून 6 लाख रुपये त्यांनी घेतले होते. सरिताच्या घरच्यांना देण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांच्या खात्यावर शेवटचे ते शिल्लक राहिलेले पैसे काढले. ते पैसे भिकातात्या आणि त्या कथित मावशीच्या हवाली केले. पुढे लग्न अगदी धुमधडाक्यात झाले. सरिताच्या घरचे इतर कोणी लग्नाला आले नाही, कारण कोणी नव्हतेच तर येणार तरी कोण? तरी माझ्या आई आणि वडिलांनी तिला काही कमी केले नाही. तिला सगळे दागिने, कपडे, साड्या घेतल्या. सरिता पण खूप खुश होती. निदान तसे दाखवीत तरी होती. लग्न झालेले त्या दिवशी आम्ही सगळे खूप खुश होतो. माझे लग्न झाले हे पाहून काही नातेवाईकांमध्ये जळफळाट होणे साहजिक होते, पण त्यांचे मला जास्त काही वाटले नाही. माझ्या आईबाबांच्या चेहऱ्यावर जे हास्य उलसत होते ते मला जास्त महत्त्वाचे वाटत होते. रात्र झाली. आम्ही सगळे झोपायच्या तयारीला लागलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळे गावदेव करायचे होते. सरिता, तिची मावशी, माझी आई एका खोलीत झोपले होते. मी, माझे वडील, माझे काका, भिकातात्या, बाल्या आणि सुब्या आम्ही हॉलमध्ये झोपलो होतो. रात्री भावी आयुष्याची स्वप्ने पाहत मी झोपेच्या अधीन झालो आणि सकाळी उठलो तर हॉलमध्ये आमच्यासोबत झोपलेले भिकातात्या, त्याचे 2 साथीदार गायब झाले होते. बाहेर कुठेतरी फिरायला गेले असतील म्हणून मनाची समजूत घालत असताना आणखी एक धक्का बसला. सरिता आणि तिची मावशी दोघी रूममध्ये नव्हत्या. मला कळायचे बंद झाले होते. थोड्या वेळाने आम्हाला कळले की घरातील सर्व पैसे, दागदागिने, मौल्यवान ऐवज गायब आहे. आम्हाला कळून चुकले नक्की काय झाले आहे ते. आम्ही बर्बाद झालो होतो. आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. माझ्या वडिलांना जागेवर अटॅक आला आणि त्यातच ते वारले. पुढे 10-12 दिवसांनी माझी आई मरण पावली. मी अनाथ झालो. मी पण भरपूर शोध घेतला त्या लोकांचा, त्या दगाबाजांचा, पण मला ते कुठेही सापडले नाहीत. मला कळले की ती त्यांची टोळी आहे आणि ते असेच माझ्यासारखे लग्नाळू मुले हेरून त्यांना आपल्या गोड गोष्टीत अडकून टाकतात. पुढे त्याच्याशी लग्नाचे नाटक करतात आणि लग्न झाल्याच्या रात्री घरातील पैसे, दागिने घेऊन लंपास होतात. त्यांनी असे बऱ्याच जणांना फसवले आहे आणि पुढे एके दिवशी वैफल्यग्रस्त होऊन नैराश्यात येऊन मी देखील आत्महत्या केली. मी स्वतःला संपवले. माझा श्राप त्यांना लागला. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे सर, शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर माझ्यासारख्या अनेक तरुणांना जीवाला मुकावे लागेल सर. माझं जसं कुटुंब उद्ध्वस्त झाले तसं इतर कोणाचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी हा प्रयत्न केला सर. म्हणून मी प्रयत्न केला. इन्स्पेक्टर समर्थ खडबडून जागे झाले.
चेहऱ्यावर आलेला घाम हातांनी पुसत ते समोरच्या खुर्चीकडे बघत होते. पण तिथं कोणीच नव्हते. दरवाजातून काळा धूर बाहेर जात असल्यासारखा त्यांना केवळ एक भास झाला. सकाळचे 4 वाजत होते. समर्थ सरांनी पाहिलेले स्वप्न, जे की वास्तविक होते, भयानक तर होतेच, पण सोबतच आजच्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांचे विदारक सत्य सांगणारे होते. समाप्त. धन्यवाद. कथा कशी वाटली नक्की सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला आणि प्रोत्साहन द्या. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.